ओले केस बांधले ना मग केसांमध्ये डॅन्ड्रफ पण होतो आणि केस ग्रे होण्याची पण शक्यता असते. म्हणून ना मी मोस्ट ऑफ द टाईम हेअर ड्रायरने ड्राय करते. हेअर वॉश करण्यासाठी ना मी हा ट्रायबलचा भृंगराज हिबिस्कस शॅम्पू वापरते. खूप छान आहे हा शॅम्पू आणि मी ना हा ऑनलाईन मागवला होता. आज मला खरं तर बाहेर जायचं आहे म्हणून मी पटपट थोडा ब्रेकफास्ट करून घेते आणि खरं तर मला चिनूच्या PTMसाठी स्कूलमध्ये जायचं आहे. सो मी पटकन ब्रेकफास्ट उरकून आता चिनूच्या स्कूलमध्ये पोहोचली आहे PTMसाठी. इथं आज मला डिस्कशन करता करता खूपच वेळ झाला आणि त्या डिस्कशनमुळे जरा कंटाळा पण आला. आता ठरवलं आहे घरी जाईल आणि मस्त असा ग्रीन टी घेईल मी. ग्रीन टी घेतला ना की मला खरंच खूप फ्रेश वाटतं आणि दुपारचा मला ग्रीन टी लागतोच. माझ्याकडे ना वेगवेगळ्या प्रकारचे चहा आहेत. जसं की मी ग्रीन टी तर घेतेच, पण त्याच्यासोबत माझ्याकडे मोरिंगा हिबिस्कस टी आहे जो अँटीऑक्सिडंट आहे आणि त्याच्यासोबत माझ्याकडे चॅमोमाईल टी आहे तो सुद्धा अँटीऑक्सिडंट आहे. जो हिबिस्कस टी आहे तो मस्त असा पिंक कलरचा बनतो आणि जो चॅमोमाईल टी आहे तो येलो कलरचा बनतो. हिबिस्कस टीची टेस्ट जी आहे ती चिंचेचं पाणी पिल्यासारखी लागते आणि चॅमोमाईल टीला कसलीच टेस्ट नाही आहे. ते खूप बेचव आहे आणि त्यामुळेच ते पिलं पण जात नाही. त्याच्यामध्ये तुम्ही मध पण तुम्हाला हवं असेल तर ॲड करू शकता. मेनली चॅमोमाईल टीमध्ये ॲड करू शकता. सो तुम्हाला पण जर हे चहाचे फ्लेवर आवडले असतील तर नक्की ट्राय करा, मस्त आहेत. आज आम्ही विकेंड निमित्तानं बाहेर निघालो आहे जेवायला. तर मस्त असं मासोळी रेस्टॉरंटमध्ये जाण्याचा प्लॅन आहे. मासोळीला पोहोचलो आम्ही आणि तिथे बाहेर असे मस्त मोठे मोठे मासे लावले होते. आम्ही मासोळी रेस्टॉरंटला याच्या आधी पण आलो आहे आणि या रेस्टॉरंटची टेस्ट आम्हाला आवडते. इथं एरवी जास्त गर्दी असते पण आज जास्त गर्दी वाटत नाही आहे. खरं तर इथली जी सोलकढी आहे ना ती मला थोडी आर्टिफिशियल वाटली, जास्त जेन्युन नाही वाटली. कारण आम्ही कोकणामध्ये गेल्यानंतर जी सोलकढी ट्राय केलेली आहे ती जेन्युन आहे. सो आम्हाला टेस्ट नाही आवडली सोलकढीची. बाकी जेवण मस्त होतं, एकदम टेस्टी. मग मस्त असं जेवण केलं मासोळीमध्ये आणि नंतर घरी आलो. तर मग असा मस्त गेला आजचा दिवस. ओके, भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.